सगळ्यांच्या शब्दामध्ये आभार मानणं माझ्याकडून शक्य नाही, परंतु आजच्या व्यवहाराबद्दल साखर खरेदी जनतेला अशी महिनाभर झाली, अशी ही चर्चा एक वर्षभर आरक्षित आहे. आणि बऱ्याच लोकांची शंका आहे की इंद्रिकल महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं काय केलं. लोकांचा पहिलाच शंका आहे की इंद्रिकल महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला सरकारने दिलं, आणि ज्याच्यावर नामकरणाची कृपा आहे त्याने जरूर करा. पहिली शंका दुसरी की इंद्रिकल महाराज एवढं जेवढं करतात मी बोलतो पहिला प्रश्न तो मी माझ्या सगळे कार्यक्रमातून बोलायचं मला राहत नाही. दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली, तो लाभ असावा. मी गुलाबजामुन केलाच नाही असं म्हटलं. तिसरा मुद्दा असं होता की बऱ्याच आर्टिकल करून होत्या की तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं का केलं, रात्री सकाळी आणि आता आपण जे जेवण केलंय आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं, आम्ही महाराष्ट्राची आहोत, छत्रपतीच्या हक्काचे आहोत, आम्ही दुसऱ्या पदार्थ खाऊ शकत नाही. पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची कुठे एक शंका आहे, या माणसाने एवढं कार्यक्रम तिथं काय केला. मला तुम्हाला बसणाऱ्यांना माहित असेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसत आहे. आज माझी मुलगी मुलीला हे दिसते, पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये मुलांनी कीर्तन केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले, माझा स्वतःचा मुलगा नागपूर शास्त्रीवर शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगते आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि कुटुंब चालवत असताना आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं, तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणत्याही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढे जाऊ, सत्ता करायचा आम्ही पुढे जाऊ, विद्यालय चालवायचं आम्ही पुढे जाऊ. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता केवळ शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा. माझ्याकडे माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं. आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत शासनाची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उभा प्रश्न होता नाही, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा, हे पैसे आणले म्हणून. मग काही एक वर्ग असा म्हणे जनतेतील गोळा गेले आणि जनतेला गेले, दुसरा वर्ग असा म्हणे त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणे त्याला सगळ्यात समर्पक उत्तर आहे माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केला. सुरेश बाबळके असेल, कांदोले साहेब असतील, आपले सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँकवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा. आतापर्यंत माझ्याशी 26 वर्ष एकही बँकवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो द्रोह करण्याचा कोणाला अधिकार नाही. जेव्हा आता आम्हाला देणारे दिले त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ते द्रोह करत आहे
त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न. मी किती सांगितलं तरी 3 लाख रुपये जरी दोन सोडीची नाही आली तर उद्या शिकून सरळ होत नाही. सोडीच्या नाही त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो का सांगा. विश्वाने जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमुळे श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमो शिवाय. पण चांगल्या पासष्ट चांगल्या पासष्ट मध्ये 3 गोष्टी अशा आहेत. एक हातयोग आहे आणि एक ज्ञानयोग आहे. चांगल्या महाराज हातयोग आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोग आहे. हातयोगातून आलेलं पत्र ज्ञानयोगातून येत आहे तेव्हा ते कोर आहे, तेव्हा ते कोर आहे. आणि ज्ञानयोगातून पत्र जात आहे ते हातयोगाला जात आहे त्यामुळे त्यामध्ये 65 वय आहे. आणि 65 वयामध्ये 3 वय असे आहे. ज्ञानोबाईंनी इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा, अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोनं सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही काटा, फोडा, भोगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची कृती सुरू नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक तुम्ही त्यांना काहीही करा ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजे. त्यामुळे आपल्या चुका देण्यात येत नाही. प्रत्येकाला सगळ्यांचा आवाज मानतो. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हा वेळ असं झालाय की माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत शिकवलं हे तुमचं माझं मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत राहून प्रेम राहावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाला देशपांडे साहेबांचं अनुभव सहकार्य मिळालं. आणि हा कार्यक्रम कापले साहेब देशपांडे साहेब डॉक्टर परिवारानेच केला. मी आपलं गाईड केलं नाही. याच्यानंतर जीवन शास्त्री आशीर्वाद होती आणि मदत मला होती. एकमेकांचे जीवन सगळ्याचे करून